मित्रांनो नमस्कार। आज मी ॲग्रोवन कृषी प्रदर्शन छत्रपती संभाजीनगर येथे आलेलो आहे। मित्रांनो या ठिकाणी जो स्टॉल आहे या स्टॉलचं नाव आहे महिष सिल्क या स्टॉलला मी व्हिजिट दिलेली आहे आणि या ठिकाणी या स्टॉलचे प्रतिनिधी श्री महादेव उगले सर आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत। आता मित्रांनो महिको हे नाव तर सगळ्यांना परिचित आहे। आता या महिको कंपनीनंच आता सिल्कवर्म म्हणजेच आपण त्याला म्हणतो रेशीम शेतीसाठी अंडीपुंज जे शेतकरी कर्नाटक मधून मागवायचे त्यांना आता जालन्यामध्येच आपल्या चांगल्या दर्जामध्ये उपलब्ध होत आहे। आता याविषयी अधिक माहिती श्री महादेव उगले सर देतील। नमस्कार। आपण शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जालन्यामध्येच हे रेशीम अंडीपुंज निर्मिती चालू केलेली आहे। मागील 4 वर्षापासून आपण जालन्यामध्ये अंडीपुंज निर्मिती करतो। फायदा असा की शेतकऱ्यांना यामधून जे हॅचिंग आहे ती एक समान होते। एक समान हॅचिंग झाल्यामुळं आळ्याची क्वालिटी जे लार्वा क्वालिटी ही एकदम चांगली आणि सशक्त बनते आणि एक समान त्याची ग्रोथ होते। जसं की हॅचिंग एक वन टाइम झाल्यामुळं मोल्ड सेट होताना पण एक समान मोल्ड सेट होतो आणि शेतकऱ्यांना कोशाच्या अवस्थेत गेल्याच्या नंतर एक समान त्याचा इक्वल कोश तयार झाल्यामुळे बाजारभावही त्याचा चांगला मिळतो। एकंदरीत जी मेन अडचण होती अंडीपुंजाची ती मैको कंपनीनं इथं जालन्यामध्येच तयार केल्यामुळं मॅक्झिमम याच्यातला जो त्रास होता शेतकऱ्यांचा तो कमी झालेला आहे। तरी माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती राहील आपण मैको DFL एक वेळेस आवश्यक वापरून त्याची खात्री करावी। तर निश्चितच मित्रांनो आता तुम्हाला अंडीपुंज आणण्यासाठी जास्त कष्ट करायचे नाहीत आणि ते सुद्धा आपल्या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जालना या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत। ते सुद्धा क्वालिटीचेच उपलब्ध होणार आहेत। तुम्ही पाहू शकता की क्वालिटी देखील पाहू शकता। बघा हे अंडीपुंजाचं त्यांनी या ठिकाणी ठेवले आहेत। तसेच या ठिकाणी लार्वा म्हणजे अळी अवस्था आहे आणि या ठिकाणी तयार झालेला ककूस म्हणजे कोश आहे। ओके आणि शेवटी तयार झालेलं रेशीम हे देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। रॉ सिल्क देखील तुम्ही पाहू शकता, रेशीम देखील पाहू शकता। ओके निश्चितच सर्व रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी निश्चितच एकदा महिष सिल्क या कंपनीचा अंडीपुंज विकत घेऊन त्याचं उत्पादन घेण्यास काही हरकत नाही। धन्यवाद।